आता गौरी इथं येईल तेव्हा तिला आपण कामात दिसलो पाहिजे हे अंतिम सत्य हा. पण वहिनी येणार आहेत कशाला इकडे? अरे तेच तर माहित नाही ना बाबा, काय येणार आहे ती नाही माहिती, पण येणार आहे ही भारी गोष्ट आहे ना. आई जाऊ ना ग. तुझ्या मनात आलंय ना मग जा. चांगल्या कामाला मी कधी अडवलंय का तुला? नाही, जा, पण लवकर परत ये. लई उशीर करू नकोस हा. तू काय बी काळजी करू नको. माझा भाऊ डंबल्स आहे, तो सोडन मला लवकर. हा जाते. होय हो शंकर दादा, वहिनी इकडे येणार आहेत कशाला? हा, किती वेळा तेच तेच विचारणार. सांगितलं होतं पण मी ऐकलं नाही. माणूस प्रेमात पडल्यावर काय करतो ते कळतंय. शंकर दादा सारखा ढाण्या वाघ, पण त्या ढाण्या वाघाची अवस्था बघा. अरे वाघ असला तरी वाघिणी समोर शेळीच बनून राहिला. तुम्ही दोघं जरा गप बसता का? तुम्हीच तर बसून काय करतोय? उंटावर बसून शेळ्या हाकतोय. गौरी येईल थोड्या वेळात, गपचूप निघायचं पटकेने. हा, तुझ्यासारख्या गुंड माणसाची सावली बी नको आम्हाला. शंकर दादा हे काय बरोबर नाही. तुम्ही लव्ह स्टोरीतून डायरेक्ट मला कटापच करायला लागलाय. हाऊस कोणाला होती? शंकर दादा खानावळ खाली करायला चाललोय. मी बॉस, मी बॉस. बघा एक पाप केलं आणि ते अंगलट आले. होय. अरे वा, चांगलं काम चाललंय की. हा, आता पोटा पाण्यासाठी करायला पाहिजे. काही असू दे, ऊन वारा पाऊस, माणसाने थांबायचं नाही. अजिबात थांबायचं नाही. काय जेवण आणलंय काय? नुसतं जेवण नाही. मग मग म्हणजे जसं काय तुला माहितीच नाही. काय ठरलंय आपलं फोनवर? हा, ठरलंय की तू ठरवलंय, मी कसं काही सरणार. ठरलंय. बरं हे कुठे ठेवू? अजून लय तयारी करायची. कसली तयारी? फोनवर ठरलंय ना आपलं? हा हा हा, ठरलंय. ठेव तिकडं. काय ठरलं? डंबेल्स चल. चला. ए तू कशाला येतो? काय ठरलंय आपलं? हा, ठरलंय तसंच होणार. काय ठरलंय? हे हे बाबा, तू तिकडे लांब जा आणि तुझं काम कर. आम्हा दोघं बहिणी भावासनी तयारी करू देत. हा, आपण पण बिन काय नाही. वाघिणीने सांगितलंय तर वाघाने तसं वागायचं. वागशील ना? हा? जा तिकडं. काय वाघ. हळू चल. तुम्हाला वगळून या दोघा भावा बहिणीचं काय चाललं असणार? काय माहित. हे सगळं माझ्यासाठी आहे. नाही, ते झाड दिसतंय त्याच्यासाठी. हे मच्छानासाठी. आणि वर बघ, चंद्र चांदण्या त्यांच्यासाठी. येड्या, तुझ्यासाठीच आणलंय. ये. चला जेवण घेऊ मस्त पैकी. दिवसभर काम करून लय भूक लागल्या. कधी एकदा कृष्णाची आजचं खातो असं झालंय. चला. असं नाही, शिस्तात आणि पद्धतशीर झालं पाहिजे सगळं. आणि हे जेवण कृष्णाईनं नाही, कृष्णाईच्या या लेकीनं केलंय. खरं का काय? का म्हणून विचार का? लय मोठी स्टोरी सांगू की लय भूक लागली तुला? रातभर सांगितली ना तरी ऐकाय तयार आहे शंकर. बघ, माझं LLB पूर्ण झालंय.
आणि मी आता UPSCच्या परीक्षेची तयारी करते. या अभ्यासात लय विषयांचा अभ्यास करायला लागतो, म्हणजे इतिहास, भूगोल, गणित, केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी, सामान्य ज्ञान, करंट अफेअर्स. आता या अभ्यासाची सवय ना मला माझ्या दररोजच्या चालण्यात, बोलण्यात, वागण्यात लागली. शंकर, मी आहे ना खूप छोट्या छोट्या गोष्टी आणि माणसं पटकन नोटीस करते. आता त्या दिवशी मार्केटमध्ये मी त्या चोराला तुला सोडू नको असं म्हणलेलं, पण तरी तू त्याला सोडून दिलंस. मला लय राग आलता बरं का तुझा. पण मग नंतर तू त्याला हेल्मेट फेकून मारलं. आता तो निशाणा तिथं न लागता दुसरीकडे लागला, पण मला जरा बरं वाटलं. मग घाटावर भेटलास, मग मार्केटमध्ये भल्या पोराचं नाटक केलंस, आठवलं? मला वाटलं कोणतरी लंपट पोरगा माझा पाठलाग करतोय, पण जोवर अंगावर येत नाही तोवर शिंगावर घ्यायचं नाही, हे तत्व आहे माझं. म्हणून मी गप्प बसले. मग नंतर मी तुझं डोसकं फोडलं. समज गैरसमजातून आपली ओळख झाली आणि त्याच्यानंतर वाटलं की हे पोरगं जरा येड आहे, पण तू लंपाट नाहीस याची खात्री पटली बघ. आता तू याला योगायोग म्हण ना, आता अजून काहीतरी, पण गोष्टी घडत राहिल्या, आपण भेटत राहिलो आणि आपली दोस्ती पण झाली. मग कळलं मला की हे पोरगं येडं असलं ना तरी मनानं लई चांगलं आहे. शंकर, दोस्त म्हणून ना तू लय भारी आहेस बघ. आता मला लाज लागत होते बरं का. अरे जे मनात आहे तेच सांगते मी तुला. त्या दिवशी परीक्षेसाठी तू जे काही केलंस ना लय भारी होतं बघ. शंकर, तू रात्रभर आमच्यासाठी ड्रायव्हिंग केलीस, दिवसभर आम्हाला काय हवं काय नको याची काळजी घेतलीस. आजच्या जगात एवढं कोण कोणासाठी करतं रे, तूच सांग. शंकर, माझ्या आई आणि बहिणीनंतर जर माझी कोण एवढी काळजी करत असेल ना तर तो तूच आहेस. खरंच थँक्स. माझ्या आईची आणि माझी लय काळजी घेतलीस बघ तू. दोस्ताचं कर्तव्य आहे ते. शंकर, माझ्या आईचं स्वप्न आहे की मी कलेक्टर बनावं, म्हणून मी शाळा कॉलेजमध्ये ना कधीच कोणाशी मैत्री केली नाही, नेहमी अभ्यास करत राहील. पण आज मला माझ्या आई आणि बहिणीनंतर पहिला मित्र तुझ्या रूपात भेटला, आणि तो पण कसा, जीव ववाळून टाकावा एवढ्या चांगल्या मनाचा. शंकर, तुला माझ्याबद्दल काय वाटतंय हे मला तुझ्याकडनं ऐकायचं. वाचून दाखव.